नमस्कार. आता आम्ही आहे हातीच्या ग्राउंडवर, म्हणजे सगळ्या शाळांची स्पर्धा होय ना, असंच आहे ना. ही पोमेंडी काय म्हणतात त्या केंद्र, पोमेंडी केंद्राचे स्पर्धा आहेत आणि सगळ्या शाळेची पोरं इकडे आलेले आहेत. पण माझं एकच सांगणं आहे सगळ्यांनी, म्हणजे सगळ्या पालकांनी पण शिक्षकांनी पण, की ही जी पोरं इकडे येतात ना, तर आपली शपथ आहे बघा, देशाच्या प्रगतीसाठी, म्हणजे देशात खेळाडू निर्माण व्हावेत ना, म्हणून आपल्या पोरं निर्माण करायचे आहेत आणि अशा खेळात ना ते सजणार आहेत, बरोबर ना. आणि म्हणून हे खेळ खेळायचे आहेत. तर त्यांना सांगू हवं आपण, की ह्याच्यात हार नाही जीत काय महत्त्वाची नाही आहे. लक्षात आलं ना, की कोणी हारो कोणी जितो, फक्त खेळ खेळणं महत्त्वाचं आहे, भाग घेणं महत्त्वाचं आहे. आणि भाग घेतल्यावर ना अशी पोरं आमची चांगली तयार होणार आहेत आणि म्हणून खेळ खेळायचा आहे. तर ह्याच्यात हार नाही जीत काय बघू नका, सगळ्यांनी प्रेमानं खेळा. आणि जे हरतील ना त्यांना पण असे घ्या ना, आनंद घ्या, सगळ्यांना आनंद वाटत ना. आणि ज्या शाळेतली पोरं जास्त आहेत ना तीच जिंकणार आहे, ही साहजिकच आहे. कारण हल्ली ना कोण शाळेत जातच नाही हो, हल्ली शहरात घालतात. पण असू दे, काय हरकत नाही, ज्याचा जो प्रश्न आहे. पण सगळ्यांनी एकच सांगणं आहे, की याच्यात हार निश्चित महत्त्वाची नाही, आपल्या देशासाठी आपले कलाकार घडवायचे आहेत. तर ह्या समाज सांगणं आहे, बरोबर ना. ओके, चला, धन्यवाद.